फक्त ती प्रोसेस सुरू करायला साधारणपणे 7-8 महिन्याचा कालावधी लागत असतो। शक्ती कायद्याचा प्रस्ताव हा पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार तयार करत आहे। या मंत्रिमंडळातल्या सर्वात यंग मिनिस्टर आहात, कारण मी ज्या वेळेला आमदार झाली त्यावेळेला माझे वडील खासदार झालेले होते, पण आम्ही कधी कधी काही आमदार जे आहेत त्यांना आम्ही असंच जरा पुढे ढकलायचो आणि आम्ही अंदाज घ्यायचो की दादांचा मूड कसा आहे, मग चांगला असला खुश होऊन आला आमदार किंवा आम्ही सगळे आतमध्ये जायचो कामं घेऊन। नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। 8 तारखेला जागतिक महिला दिन सर्व देशभरात नाही तर संपूर्ण जगात जो आहे तो साजरा केला जाणार आहे आणि त्यामधूनच आपण जर पाहिलं तर महिला दिन साजरा होण्याआधीच सरकारच्या माध्यमातून सर्व महिलांना आणि राज्यातील सर्व महिलांना एक मोठी भेट जी आहे ती मिळालेली आहे। म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले, लाडक्या बहीण योजनेचं काय होईल काय नाही, परंतु आज मुख्यमंत्र्यांनी जेव्हा बजेट ची घोषणा केली तेव्हा लाडकी बहीण योजना जशी सुरू आहे ती तशीच सुरू राहणार, त्यामध्ये उर्वरित पैशांची तरतूद देखील जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि याच संदर्भात अधिक संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत मंत्री अदितीताई तटकरे आहेत। ताई, सर्वप्रथम आज बजेट ऑर्गनाईज म्हणजे जेव्हा संपूर्णतः सादर करण्यात आला आणि त्याच नंतर म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या काही आता पैशांची तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु 2100 रुपये कधी देणार या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। तुम्हाला काय म्हणायचं या संदर्भात? हे खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारने आणली त्यावेळेसपासूनच ती यशस्वीरित्या पुढेही राबवायची आणि ती कधी थांबवली जाणार नाही अशी घोषणा किंवा वारंवार त्याचा उल्लेख विभाग म्हणून आम्हीही करत होतो। पण राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणूनही केला, नंतर फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून केला, उपमुख्यमंत्री म्हणूनही केला, दादांनी त्या संदर्भातला त्या पद्धतीनं नेहमी उल्लेख केला, कारण इतकी यशस्वी योजना आहे, इतक्या महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद ही योजना आणू शकलेली आहे, आर्थिकरित्या सक्षम करू शकलेली आहे, त्यामुळे ती अशाच पद्धतीनं यशस्वीरित्या राबवली जावी ही आमच्या सगळ्यांची नेहमीच भावना राहिलेली आहे। आज त्याचा पुनरुच्चार सभागृहामध्ये अर्थसंकल्प मांडत असताना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केला। ही योजना ही नेहमीच विरोधकांना खटकत राहिलेली आहे, ते सुरुवातीपासून या योजनेवर टीका करत आलेले आहेत, पण टीका करूनही कोर्टामध्ये जाऊनही अनेक त्याच्यामध्ये विघ्न घालण्याचा प्रयत्न करूनसुद्धा आज ही योजना यशस्वीरित्या राबवली जात आहे, पुढेही ती त्याच पद्धतीनं राबवली जाईल याची खात्री मी आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना देऊ इच्छिते। 2100 रुपयाचा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा काढण्यात आला, म्हणजे विरोधकांच्याच माध्यमातून हा मुद्दा काढण्यात आला, परंतु खरंच 2100 रुपयाची तरतूद केली जाणार आहे का? म्हणजे याची तरतूद किती काळामध्ये केली जाऊ शकते या संदर्भात काय? त्या संदर्भातला योग्य निर्णय सरकार हे त्या ठिकाणी घेईल। आज लाडकी बहीण योजनेसहित लखपती दिदींची संख्या वाढवणं हे सुद्धा आमचं उद्दिष्ट आहे। एकल महिलांचा आम्ही एक सर्वे केलेला आहे, त्या एकल महिलांचं धोरणसुद्धा आम्हाला आणायचं आहे। एका छताखाली त्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ देणं या संदर्भामध्ये आम्ही पावलं उचलत आहोत आणि साधारणपणे आज शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणाही करण्यात आलेली आहे, तोही एक राज्याचा एक अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्या संदर्भातला 2100चा योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार घेईल, योग्य वेळी त्या ठिकाणी घेईल आणि तो महायुतीचं सरकारच घेईल याची मला या निमित्ताने खात्री आहे। आणि ज्या पद्धतीने 2100 रुपयाचा मुद्दा झाला, परंतु लाडक्या बहिणींच्या संपूर्णतः स्क्रुटिनीमध्ये आत्ता ज्या काही पुढे बदल होणार आहेत की यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये आणखीन काही बदल होऊन त्यामध्ये स्क्रुटिनी अजून कडक केली जाणार आहे, कारण की अजूनही जर पाहिलं तर अनेकांचे बँक अकाउंट्स नाही आहेत, अनेक महिलांचे बँक अकाउंट्स नाही आहेत, ते त्यांच्या म्हणजे पतीच्या अकाउंटवरती किंवा मुलाच्या अकाउंटवरती अशा ठिकाणी पैसे घेत आहेत। त्यामुळे आता चालू योजनेमध्ये तर कुठेच पतीच्या किंवा आत्ता जे काही KYC झालेलं आहे आणि ही सगळी जी प्रक्रिया केलेली आहे त्याच्यामध्ये आत्ता कुठेही चालू याच्यामध्ये कुठेही पतीच्या किंवा दुसऱ्या कोणाच्या अकाउंटवर नाही, तर आता त्यांच्या अकाउंटमध्येच, कारण आता KYC केल्यानंतरची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे, त्याच्यामुळे आता दुसरं कोणाच्या अकाउंटला जाण्याचा विषयच नाही। ज्यांनी ज्या पद्धतीने KYC केलेली आहे, सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यांचे अकाउंट्स नव्हते ते त्या पद्धतीनं लाभ मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जे त्यांचं अकाउंट घरातलं होतं त्यातून ते लाभ घेत होते, पण जी काही फिल्टरेशनची प्रक्रिया, जी काही इतर सगळी प्रक्रिया केल्यानंतर आता साधारणपणे KYC हे बंधनकारक, हे तसंही DBT योजनेला KYC बंधनकारक असतंच, फक्त ती प्रोसेस सुरू करायला साधारणपणे 7-8 महिन्याचा कालावधी लागत असतो। तो झाल्यानंतर आम्ही लगेचच KYC सुरू केलं
6 महिन्याची मुदत आम्ही EKYC करण्यासाठी दिली. आत्ता 31 मार्चपर्यंत ज्यांनी EKYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, पण त्यांनी त्यांच्या फॉर्ममध्ये EKYC हे करत असताना काही शासकीय नोकरीमध्ये आहेत किंवा काही चुकीचे ऑप्शन ज्यांनी निवडलेले आहेत, त्यांना 31 मार्चपर्यंत ती दुरुस्ती करण्याची मुभा ही आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि यशस्वीरित्या ही योजना राबवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या वेळेला चांगल्या पद्धतीनं जे बदल करण्याची गरज लागेल ते निश्चितपणाने विभाग हे किंवा सरकार करत राहील. स्क्रुटिनी केल्यानंतर लाडक्या बहिणींचा जो राज्यभरातला आकडा आहे तो कमी झाला होता. आत्ता एकंदरीत मला तुमच्याकडनं हे म्हणजे जाणून घ्यायचं आहे, लाडक्या बहिणींचा आकडा राज्यभरात वाढत राहणार आहे या संदर्भात म्हणजे तुमचं पुढचं धोरण काय असणार आहे? म्हणजे वाढावं हे हा आकडा, की आत्ता जितका योजनेचा लाभ घेत आहेत महिला भगिनी तेवढ्यानीच हा लाभ घ्यावा? अधिकाधिक पात्र महिलांना हा लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. त्याच्यामध्ये तो आकडा वाढावा का त्याच्या नियम निकषामध्ये रजिस्ट्रेशनमध्ये काही बदल करावे हा फक्त एकटा विभागाचा निर्णय नाही. ही योजना ही राज्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. जे काही निर्णय झालेले आहेत ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ हे त्या ठिकाणी घेत असतं. त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन वाढवणं हे सगळ्या बाबी ज्या आहेत, या ज्या निकषांच्या नियमांच्या बाबी आहेत त्या मंत्रिमंडळामध्येच त्या ठिकाणी ठरत असतात, निश्चित होत असतात. त्यामुळे त्या पद्धतीने ते पुढेही होत राहतील. दादांच्या माध्यमातून ही लाडकी बहीण योजना लक्षवेधी ठरली. म्हणजे विरोधकांनी जेव्हा ही योजना सांगितली ऐकली तेव्हा त्यांना विश्वास नाही बसला की ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडू शकते. फक्त पैसेच नाही मिळाले तर त्या पैशांच्या माध्यमातून अनेक महिलांनी स्वतःचा रोजगार उभा केला, स्वतःचं घर त्या संपूर्ण पैशांवरती चालवण्यासाठी सुरुवात केलेली पाहायला मिळाली. परंतु राज्यभरात हा बदल लाडक्या बहिणीच्या माध्यमातून सुरू असताना राज्यभरात अनेक महिलांवरती अत्याचार असतील किंवा अनेक महिलांवरती म्हणजे लग्न झालेल्या महिला देखील आत्महत्येचा शिकार होताना पाहायला मिळतात. यावरती काही धोरण करावं किंवा यावरती काही कडक कायदा करावा यासाठी काही सरकार काम करणार आहे? एक तर शक्ती कायदा हा जो राज्य शासनाने महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केला होता त्याच्यामध्ये केंद्राने सुद्धा अनेक बदल यावेळेला कायद्यामध्ये आणलेले आहेत. पण शक्ती कायद्याचा प्रस्ताव हा पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार तयार करत आहे. म्हणजे ज्या नवीन कायद्यामध्ये ज्या गोष्टी राहून गेलेल्या आहेत त्या आपण राज्याकडनं जो शक्ती कायदा जो आपण तयार करत आहोत त्याच्यामध्ये त्या अंतर्भूत केल्या जाव्या या दृष्टिकोनातून काम हे सुरू आहे. आणि शक्ती कायदा याला जी काही आपण आता जो सेंट्रलचा कायदा आलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही बाबी त्याच्यामध्ये प्रस्ताव हा सादर केला जाईल तो एकदा लागू झाल्यानंतर मला खात्री आहे की ह्या सगळ्या गुन्हेगारीमध्ये किंवा महिलांच्या प्रतीच्या अत्याचारामध्ये आपल्याला संख्येमध्ये कमी झालेली ही पाहायला मिळेल. पण शेवटी अशा पद्धतीची मनोवृत्ती, अशा पद्धतीची मानसिकता, ही अशा पद्धतीची विक्षिप्त जी काही मानसिकता आहे याच्यामध्ये बदल होण्याच्या दृष्टिकोनातून 2-4 असे कडक कायदे आणि उदाहरणं ही पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी ठेवावी लागतील हे मला या निमित्ताने नमूद करावं. आपण महिला दिनानिमित्त तुमच्याशी संवाद साधतोय त्यामुळे तुम्ही महिला आहातच, तुम्ही राज्याच्या एका मंत्रिपदावरती आहातच, परंतु तुम्ही या मंत्रिमंडळातल्या सर्वात यंग मिनिस्टर आहात. तुम्हाला म्हणजे कधी एक महिला म्हणून आणि यंग मिनिस्टर म्हणून ह्या सर्व मोठ्या चेहऱ्यांमध्ये वावरत असताना, अगदी तुम्हीही मोठे चेहरे झालेला त्यामध्ये, परंतु वावरत असताना एकंदरीत कधी दडपण आलं आहे का? किंवा म्हणजे जेव्हा पहिल्यांदा मंत्रिपद मिळालं आणि तेही एवढं मोठं खातं, म्हणजे तुम्हाला कधी भीती वाटली होती का हे संपूर्ण खातं हाताळताना की ही मी जबाबदारी हाताळू शकेल का? असं काय? मला भीतीपेक्षा जास्ती जबाबदारी जी आहे ती अतिशय बारकाईनं आपण ती पार पाडली पाहिजे या संदर्भामध्ये मला नेहमी वाटत राहिलं. भीती नाही वाटली कारण दादा नेहमी असायचे आणि ते नेहमी गायडन्स करायचे. बारीक सारी गोष्ट असेल, मला काही शंका कुशंका वाटलं तरी मी त्यांचं मार्गदर्शन घेत असायची. वडीलही माझे गेल्या अनेक वर्षांपासून या सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत त्याच्यामुळे तेही असेल. पण चांगल्या पद्धतीनं कामकाज करणं, शिकणं, नवीन नवीन प्रशासकीय याच्यामधल्या बाबी शिकणं हे निश्चितपणाने मी नेहमी करत आली. मला सुदैवाने म्हणजे गेल्या टर्ममध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, फडणवीस साहेब आणि दादा त्यावेळेला उपमुख्यमंत्री होते, तेव्हा मंत्रिमंडळात मी एकमेव महिला मंत्री होती. त्यावेळेला सुद्धा त्यांनी मला अतिशय काळजीपूर्वक कुठेही दुजाभाव न करता
राज्यातली सर्वात मोठी योजना ही माझ्या विभागाकडे ती जबाबदारी दिली आणि ती पार पाडण्याची मला त्यांनी संधी दिली. त्यामुळे त्याचा एक विशेष म्हणजे उल्लेख मला या निमित्ताने करावाच लागेल, कारण मला मंत्रिमंडळामध्ये कधी कुठेही दुजाभाव जाणवला नाही. आणि मोठे ज्येष्ठ मंत्री असतील किंवा ज्येष्ठ नेते असतील त्यांच्या माध्यमातून कधी असं की बाबा डावललं जाणं किंवा इतर काही गोष्टी असं कधी वाटलं नाही, कारण की यंग म्हणून काहीतरी जोर दबाव असं असेल ना मंत्र्यांचं? मी म्हटल्याप्रमाणे मला जबाबदारी ही नेहमी वाटली, कारण मी पहिल्यांदा राज्यमंत्री म्हणून काम केलं, नंतर मी कॅबिनेट मंत्री म्हणून 2 वेळा काम केलं. याच्यातील अनेक असे मंत्री आहेत ज्यांनी माझ्या वडिलांसोबत ते मंत्री असताना काम केले किंवा आमदार असताना काम केले. त्यांनी मला लहानपणापासून बघितलेलं आहे. अनेक असे आहेत ज्यांना म्हणजे फडणवीस साहेब ज्यावेळेला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला मी जिल्हा परिषद अध्यक्ष होती, त्यावेळेला मी त्यांच्याकडे अध्यक्ष म्हणून निवेदन घेऊन यायची. त्याच्यामुळे साधारणपणे ते एक स्मूथ ट्रान्झिशन होतं. पण आदरयुक्त भीती असणं हे मला वाटतं नेहमी चांगलं असतं आणि मी त्या गोष्टीचं नेहमी पालन करते. किंवा अनेक असे प्रोटोकॉल्स असतात की मी पहिल्या टर्मची आहे, दुसऱ्या टर्मची आहे, त्यामुळे मी बोलत असताना ते भान, जरी मी मंत्री असली तरीही मी जे वरिष्ठ मंत्री असतील, वरिष्ठ जे आमदार असतील यांच्याबद्दल मी शक्यतो कधी भाष्य करत नाही, कारण मला असं वाटतं की मी पहिल्या दुसऱ्या टर्मची आहे. मी जर आज 7-8 वर्ष आमदार असेल किंवा मंत्री असेल तर हे जी मंडळी आहेत ही 30-30, 35-35 वर्ष आहेत, त्यामुळे त्यांचा अनुभव हा माझ्यापेक्षा मोठा आहे. त्यामुळे जे माझ्यापेक्षा जास्ती टर्म आमदार राहिलेले आहेत मी शक्यतो त्यांच्याबद्दल कधी भाष्य करत नाही. इनफॅक्ट माझ्यासोबतचे पण आहेत त्यांचेही मी फार भाष्य करत नाही, कारण मला असं वाटतं की टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण चांगलं काम केलं आणि आदरयुक्त भीती ठेवून आपण सूचना चांगल्या सगळ्यांच्या घेतल्या की चांगलं काम आपल्या हातून घडत असतं. तुम्ही जसं सांगितलं म्हणजे तुम्ही अगदी ग्रासरूटपासून राजकारणाला सुरुवात केली होती. जेव्हा पहिल्यांदा विधानसभेचं तिकीट मिळालं होतं तेव्हा एकंदरीत काय वाटलेलं त्यावेळेस, आणि तेही दादांकडनं मिळालं होतं, त्यामुळे काहीतरी दादांनी कानमंत्र त्या काळी दिला असेल तुम्हाला. आणि त्यामधूनच वेळही कमी आहे आणि त्यामधूनच मी लगेच हा प्रश्न जोडून घेतोय. महिला म्हटली की आई येते, बहीण येते, मैत्रीण येते, त्याच्यानंतर घरची सर्व जबाबदारी सांभाळणारी एक स्त्री असते. तुमचं आणि दादांचं नातं कसं आहे? मला दादांनी खरं तर अगदी म्हणजे कुटुंबासारखंच म्हणजे मला सांभाळलं, मला वेळोवेळी मार्गदर्शन करत. दादांनी माध्यमांसमोर, सॉरी तुम्हाला इंटरप्ट करतोय, पण दादांनी माध्यमांसोबत संवाद साधताना एकदा असं थेट सांगितलं होतं की एक दिवशी तुम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर नव्हतात आणि तुम्ही कुठेतरी क्रिकेट मॅच बघायला गेला होता, म्हणजे मीच सांगितलं, मीच परमिशन दिली होती तिला जा करून, असं करून असं बोलले. ते नेहमी म्हणायचे म्हणजे मला जायला मिळत नाही, लेकीला जायला मिळते, तुम्ही तिला परमिशन दिली तर. किंवा लाडकी बहीणचे पण मेळावे व्हायचे तेव्हा म्हणायचे की म्हणजे आमची मुलगी आदिती चांगलंच काम करते, तर ते नेहमी म्हणजे एक वेगळा आनंद देऊन जायचं की आपण ज्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय, ज्याच्या नेतृत्वात आपण काम करतोय त्या आपुलकीने आपल्याला सांभाळतात. कारण मी ज्यावेळेला आमदार झाली त्यावेळेला माझे वडील खासदार झालेले होते, त्यामुळे सभागृहातलं कामकाज मी जास्ती दादांकडून शिकली. त्यांनी मला खूप शिकवलं, सांभाळून घेतलं. अनेक मंत्रिमंडळाच्या किंवा अशा ज्या त्यांच्या प्रोजेक्ट मॉनिटरिंगच्या मीटिंग व्हायच्या त्याच्यामध्ये सुद्धा मला खूप शिकायला त्यांनी दिलं आणि ती संधी त्यांनी शिकण्याची मला दिली. त्याच्यातून मला अनेक गोष्टी कळल्या. प्रशासन आणखीन चांगल्या पद्धतीनं मला त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट करून काम करता आलं आणि एक आपण ज्यांच्यामुळे त्या पदावर बसलो आहे त्यांचं बारकाईनं आपल्याकडे लक्ष आहे ह्या भावनेनीच आणि ती गोष्ट मनामध्ये आणि कायम आठवणीत ठेवूनच मी काम करत आली. आणि त्यांनीसुद्धा अतिशय आपुलकीने, सुदैवाने त्यांचा कधी ओरडा मी खाल्ला नाही, कारण बारीक सारीक कुठली गोष्ट असायची मी त्यांना सांगायची, त्यामुळे मी त्यांना सांगूनच करायची. त्यामुळे असं कधी कुठं चुकून मी काही केलं आहे न सांगता असं कधी झालं नाही. पण आम्ही कधी कधी काही आमदार जे आहेत त्यांना आम्ही असंच जरा पुढं ढकलायचो आणि आम्ही अंदाज घ्यायचो की दादांचा मूड कसा आहे. मग चांगला असला, खुश होऊन आला आमदार किंवा आम्ही सगळे आतमध्ये जायचो कामं घेऊन. कधी कधी म्हणलं नाही मूड नाही चांगला, मग आम्ही सगळे परत यायचो तसे. असं अनेकदा व्हायचं. पण फार प्रेम दिलं आम्हाला सगळ्यांना दादांनी आणि ते प्रेमच म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातली काही पुण्याई असते, काही ठेवा असतो, तर त्यांनी दिलेलं प्रेम, त्यांनी आम्हाला दिलेलं पाठबळ, त्यांनी आम्हाला जे उभं केलं, मला वाटतं हीच आमची या ह्याच्यातली पुण्याई राहील किंवा तो एक शिदा आमच्याकडे कायमस्वरूपी राहील. अगदी मी शेवटचा प्रश्न घेतोय.
दादांच्या नावाने अगदी दबक्या पावलात ही चर्चा सुरू आहे, म्हणजे अशी ही काही मागणी मोठ्या प्रमाणात केली जात नाही आहे, परंतु लाडकी बहीण योजना आणि दादांनी संपूर्ण तयार केलेले ते संपूर्ण एक कॅम्पेन, दादांचं मग तो पिंक टी शर्ट असेल, गुलाबी जॅकेट असेल आणि त्यानंतर दादांच्या प्रत्येक रॅलीमध्ये त्यांची ती वावरणारी संपूर्ण गुलाबी बॅनर्स, हे सगळं, त्यामुळे ह्या योजनेला दादांचं नाव द्यावं अशी दबक्या पावलाने चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं? कारण की ही योजना जरी सरकारची असली, महायुती सरकारची असली, तरी आमच्या अजितदादांनी आम्हाला पैसे दिले हे बहिणी सरळ बोलत होत्या. तुम्हाला काय म्हणायचं या संदर्भात? नाही, खरं तर आज सुद्धा अर्थसंकल्पाची सुरुवात करत असताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की हे अर्थसंकल्प मी दादांना समर्पित करतो. त्यांच्या नावाने त्यांनी एक गतिमान नागरी सेवा पुरस्कार हा त्या ठिकाणी घोषित केला. आणि मी खरं सांगू तर त्या योजनेला नाव देणं न देणं त्या संदर्भातला निर्णय हा सरकार त्या ठिकाणी नक्कीच घेईल. पण ज्या ज्या वेळेला ह्या योजनेचं नाव निघेल त्या त्या वेळेला दादांचं नाव निघणारच आहे. शेवटी त्यांनी ती योजना घोषित ज्या वेळेला केलेली त्यावेळेसचं ते पिंक जॅकेट, त्यावेळेसचा तो रेकॉर्ड जो आहे तो त्या ठिकाणी नक्की राहणारच आहे. अगदी आठवण त्यांची आली. त्यांचा हा 12वा अर्थसंकल्प असता आणि त्यांच्या स्मरणार्थ हा व्हावा अशी आमची कधी इच्छा नव्हती. त्यांच्या मुखातून तो ऐकायला मिळावा हीच आमची इच्छा होती. त्याच्यामुळे आज त्यांची आठवण भरपूर आली आणि आज ते असते तर हा अर्थसंकल्प त्यांनी मांडला असता, 12वा अर्थसंकल्प त्यांचा असता. त्यामुळे ती खुर्ची, त्यांचा तो करारी आवाज, त्यांचं ते बजेट मांडण्याची ती वेगळी शैली, अर्थ खात्याबद्दल असणारं त्यांचं म्हणजे ज्ञान, राज्याबद्दल असणारी त्यांची एक वेगळी इच्छाशक्ती, ही सगळीच आम्ही आज तिथं मिस केली. त्यामुळे ह्या सगळ्या आठवणी पुढे घेऊन पण आम्हाला कार्यकर्ते म्हणून पुढच्या पिढीपर्यंत, येणाऱ्या पिढीपर्यंत दादानी काय केलं आणि दादा काय होते हे पोचवणं ही आमची जबाबदारी. ही योजना कधी बंद पडणार नाही आहे, कारण की ही दादांची ओळख आहे. यासाठी एकंदरीत काही प्रयत्न केले जाणार आहेत का तुमच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून? आजही मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलं की ही योजना अशाच पद्धतीने यशस्वीरित्या, हा बजेटच नाही कायमस्वरूपी महायुतीचं सरकार असेपर्यंत त्या ठिकाणी टिकून राहणार. नक्कीच. धन्यवाद आमची संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत मंत्री आदितीताई तटकरे होत्या. एकंदरीत आपण जर पाहिलं तर महिला दिनानिमित्त आपण त्यांच्यासोबत संवाद साधला. महिला दिनाच्या आधीच आपण जर पाहिलं तर सर्व राज्यभरातल्या महिलांना एक गिफ्ट मिळालेलं आहे, एक भेट मिळालेली आहे. तीच म्हणजे लाडकी बहीण योजना ही उर्वरित आत्तापर्यंत जशी सुरू आहे ती तशाच पद्धतीने सुरू राहणार आहे. त्याचबरोबर ही योजना कधीच बंद पडणार नाही, म्हणजे महायुतीचं सरकार असेपर्यंत ही योजना जशीच्या तशीच राहील. या संदर्भात आपण आदितीताई यांच्यासोबत संवाद साधला. इतर दादांसोबतच्या आठवणी त्यांनी आपल्यासोबत सांगितलेल्या आहेत. महिला म्हणून एकंदरीत त्यांचं म्हणणं काय हे त्यांनी आपल्याला मांडलेलं आहे. राज्यभरात महिलांसाठी पुढे काय करता येईल हे देखील ते आपल्यासोबत बोलताना म्हणालेले आहेत. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत.